नमस्कार. डबल अकॅडमी पुण्यामध्ये सर्व सिलेक्ट झालेल्या महिलांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी तुमच्यापैकी बऱ्याच महिलांनी अजून तुमचे फोटो मला पाठवलेले नाही आहेत. तुमच्यासाठी खास म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. कारण की तुमचं जे स्वप्न होतं गेले 10 वर्षापासून, काही जण तर मागच्या वर्षी जीएनएम एएनएम झाले असतील तर त्यांचं 2 वर्षाचं स्वप्न, तर काही जणांचं 10 वर्षापासूनचं स्वप्न अखेर या ठिकाणी सत्यात आलेलं आहे. काहीचं दुःखाचं असं स्वप्न आहे कारण की तुमच्या मैत्रिणींचं सिलेक्शन झालेलं नाही. तरी असू द्या, मात्र तुम्ही तुमचे फोटो अजून पाठवून नाही ते पटापट पाठवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी कुठलेही कार्यक्रम आपल्या अकॅडमीचे असू द्या त्याचं निमंत्रण मी तुम्हाला पाठवू शकेल. त्यासाठी फोटो पाठवा, सर्व पाठवून ठेवा, कारण की आज तुम्ही यशाचे मानकरी झालेले आहे. हे यश तुम्हाला आता फिक्स करायचं आहे. तर हे यश फिक्स करण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती खरी कागदपत्राची आणि कागदपत्र पडताळणी यादीसाठी. तर या ठिकाणी ही कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला जॉईनिंग मिळणार नाही आणि हे खरी गोष्ट आहे. मात्र यातील काही कागदपत्र हे तुमच्याकडे आहेत किंवा नाही हे डिपेंड आहे. कारण की मी नेहमी सांगतो, फॉर्म भरताना फॉर्म ठेवा, जपून ठेवा, हॉल तिकीट जपून ठेवा, सर्व जपून ठेवा. परंतु ऐकत कोणी नाही, बोलून उपयोग नाही. तरी बघूया कोणकोणती यादी आहे. ही यादी पाहण्या अगोदर या ठिकाणी तुमच्यापैकी जर कोणी जेएनएम झालं असेल, तुम्हाला अजून मोठ्या पदाची नोकरी पाहिजे असेल, 55,000 पगार स्टार्टिंग पाहिजे असेल, S13 ग्रेड पाहिजे असेल, एएनएमचा अनुभव 18 वर्षाचा झाल्यानंतर जेवढं पेमेंट भेटेल ते जर उद्याच पाहिजे असेल, तर तुमच्यासाठी आरआरबी मध्ये आणि वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी स्टाफ नर्स आणि जेएनएम नर्सिंगवर बॅचेस जाहिरात येत आहेत. आरआरबीचे तर ऑलरेडी आलेले आहे 750 जागांची. वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये तर 150 याची एएनएमची जाहिरात आहे, जेएनएमची 28 जागा आहेत. तर तुम्ही तेथे फॉर्म भरू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल. आता सारखं तुम्हाला माहित आहे 90 पास पण होऊ शकले नाहीत कदाचित. बऱ्याच लोकांनी मागच्या वेळेस खूप मार्क घेतले, तलाठीला कोणी 150 घेतले, मात्र इथं 90 मिळू शकले नाही. अशी जर कंडिशन होईल तर त्यासाठी खास आपली बॅच सुरू आहे. तर या ठिकाणी स्टाफ नर्स, जीएनएम, डीएमआर याच्यासाठी टेक्निकल विषयाची आपली या ठिकाणी बॅच आहे. आणि या बॅचमध्ये आपण तुम्हाला जे टॉपिक्स आहेत हे सर्व टॉपिक शिकवणार आहे. नर्सिंग फाउंडेशन, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, फार्माकोलॉजी, पॅथॉलॉजी, नंतर आहे नर्सिंग एज्युकेशन, पॅट्रियाटिक नर्सिंग, मेंटल हेल्थ नर्सिंग, नर्सिंग मॅनेजमेंट, नर्सिंग रिसर्च, ऑब्स्टेट्रिकल नर्सिंग, गायनेकल नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, एनाटॉमी, फिजिओलॉजी, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, न्यूट्रिशन, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री सगळे टॉपिक्स तुमचे त्या ठिकाणी कव्हर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि बॅच जॉईन करायची आहे. डबल अकॅडमी पुणेची एएनएम जेएनएम बॅच 2024. माझा नंबर लिहून देतो 80 10 45 77 60. या नंबरवर फोनपे करून किंवा ॲप डाउनलोड करून त्यातून सुद्धा तुम्ही ही बॅच काय करू शकता, जॉईन करू शकता. तर आता कागदपत्राची पटापट मी तुम्हाला यादी सांगतो, पटापट तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि कृपा करून बिनाकामानं कॉल करायचे नाहीत. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं देतो. कमेंट यूट्यूबला करून माझ्यापर्यंत पोहोचेल असं नाही, कारण की दिवसाच्या हजारो कमेंट्स येतात. त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज जरी केला असेल तर पूर्ण डिटेल्समध्ये करायचं. माझं नाव हे असून, माझी कास्ट ही असून, माझा हा प्रॉब्लेम आहे, नुसतं सर करेक्शन आहे का, सर करेक्शन आहे काय करू, असं मेसेज नका करू, डिटेल्स करा. पण मी तुम्हाला उत्तर ठेवणारच नाही आहे. बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला पाहिजे टीसी. जर तुमच्याकडे टीसी नसेल तर तुमच्याकडे पाहिजे बोनाफाईड सर्टिफिकेट. काय पाहिजे? बोनाफाईड सर्टिफिकेट पाहिजे. एक तर तुम्ही शाळेत नसाल त्याच्यामुळे टीसी तुमच्याकडे असेल, एक तर तुम्ही शाळेत शिकत असाल कदाचित भविष्यात तर तुमच्याकडे बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल. 2 पैकी 1 लागेल. आणि जर तुम्ही पैसे दिले नसतील एखाद्या शाळेचे, त्याने टीसी दिली नसेल तर मात्र चालणार नाही. टीसी ही आवश्यक आहे. ठीक आहे. नंबर 2 या ठिकाणी तुमचं पाहिजे 10वीची मार्कलिस्ट, 12वीची मार्कलिस्ट. तुम्ही जर त्या ठिकाणी टाकलं असेल की मी डिग्री पास आहे, मी जेएनएम पास आहे, तर मग डिग्रीची मार्कलिस्ट. नंतर तुम्ही त्या ठिकाणी एएनएम पास आहे तर एएनएमची मार्कलिस्ट, एएनएमचं सर्टिफिकेट नसलं तरी चालते, नंतर आलं तरी चालते नवीन लोकांसाठी. जर तुम्ही तिथं टाकलं असेल की मी जीएनएम पास आहे तर जीएनएमचे सुद्धा डॉक्युमेंट्स लागणार आहेत. जे तुम्ही फॉर्म मध्ये टाकलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लागणार आहे. आता काही जणांचे काय प्रॉब्लेम झालेले आहेत की कोणाकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही तरी सुद्धा त्यांनी यस केलं, तर काही टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे नव्हतीच त्यामुळे तुम्ही यस केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहिजेत. त्याच्यासोबतच तुमचं याचे सगळे सर्टिफिकेट आणि सगळ्या मार्कलिस्ट. सर्टिफिकेट आणि मार्कलिस्टचा फरक तुम्हाला कळत असेलच. सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट तुम्हाला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या कास्टचं रिझर्वेशन घेतलेलं आहे, जर तुम्ही कास्टचं रिझर्वेशन घेतलं असेल तर कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही ईडब्ल्यूएस घेतलं तर ईडब्ल्यूएस, तुम्ही एससी बीसी घेतलं असेल तर एससी बीसी, आणि जे विद्यार्थी
EWS, SCBC आणि SC आणि ST या 4 कास्ट सोडून असतील अशा सर्व कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे, ते पण चालू आणि व्हॅलिड असलेलं, ज्याची मुदत संपलेली नसली पाहिजे. मुदत संपलेली असेल तर काढून घ्या. तर ते त्या ठिकाणी तुम्हाला वेळेवर भेटत नाही म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवत आहे. तसंच ज्या महिलांनी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल किंवा विदर्भ नर्सिंग काउन्सिल किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन करा. नंबर 2, तुम्ही जर तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्यू नसेल केलं तर रिन्यू करा. जर तुमचा मोबाईल हरपला असेल तर मोबाईलवाल्याला कॉल करा. नसेल तर सिम कार्ड नवीन बनवून घ्या. नसेल तर परत नवीन रजिस्ट्रेशन करा. पण ते सर्व तुमच्याकडे आवश्यक आहे. आता काही जण म्हणतील आमच्याकडे नाहीच, तर मग त्याला काही ऑप्शन नाही, तसंच तुम्हाला तिथं जायचं आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टी काय तुम्हाला आवश्यक आहेत. जर नसेलच तर त्याला काही ऑप्शन नाही, कारण की मी म्हटलं पाहिजेच, तुम्ही थोडी आणू शकणार, कारण की ते नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट्स तिकडे असतात, कोणाचे तिकडे कोणाचे तिकडे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच जणांच्या डॉक्युमेंट्सवर चुका असतात. काय असतात चुका? उदाहरणार्थ राव, कोणाच्या याच्यात राव असं लिहिलं असते RAO, कोणाच्यात RAV लिहिलेलं आहे, कोणाच्या याच्यात RAW आहे. तर या सगळ्यांचा अर्थ काय होतो? रावच होतो. आता कोणाचं नाव शांतीनाथ असेल आणि कोणाच्या याच्यात शांतीनाथ राव असेल, तर मग असे जे दुरुस्ती आहेत त्या सगळ्यांनी अफिडेविट करायचे आहेत. राहिली गोष्ट टीसीवर तुमच्या मायबापाचंच नाव असते, टीसीवर नवऱ्याचं नाव येत नसते, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. त्यासाठी तुम्हाला गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. बरेच जण म्हणतात सर गॅझेट आहे विवाह प्रमाणपत्र काढू का? काढून घ्या की तुमचं काय चाललं. तुम्हाला आजच्या आज थोडी सांगितलं की काढून घ्या. 200-400 हजार रुपये खर्च होतात, नोकरी मिळत आहे ना, फ्रीमध्ये थोडी तर तुम्ही काढणार नाही. त्यामुळे दोन्ही सर्टिफिकेट काढून ठेवा, गॅझेट पण आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र. काही करेक्शन असेल तर गॅझेट काढा किंवा ॲफिडेविट करा की दोन्ही नावं एकाच व्यक्तीची असून त्यात चूक झालेली आहे. सर्व एक गोष्ट चेक करा. फॉर्ममध्ये तुम्ही कुठं यस केलं कुठं नो केलं, आता त्याला काही फरक पडणार नाही. उदाहरणार्थ काही लोकांनी म्हटलं असेल की तुम्ही दिव्यांग आहे का, तुम्ही जर यस केलं असेल आणि तुम्ही जर दिव्यांग नसेल तर काही फरक पडत नाही, ते चुकीनं झालेलं आहे, त्याला काही ऑप्शन नाही. मात्र अशा वेळेस तुमचा जो रिझल्ट आहे तो मात्र चेंज होणार. काही जणांकडे अंशकालीन यस केलेला आहे तर त्याला आता काही ऑप्शन नाही, टेन्शन घेत बसायचं नाही. तिथं सर्व तुमचं डॉक्युमेंट जे असतील त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी क्वालिफिकेशन मिळतं. आता काही ठिकाणी लहान कुटुंबाचं घोषणापत्र असतं, तर घोषणापत्र लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे तिथे मिळत असते, हे तिथे मिळत असते. बाकी तुमच्यापैकी जर कोणी माजी सैनिक असेल तर त्याला माजी सैनिक पाहिजे. तुम्ही जर प्रकल्प असेल तर प्रकल्प पाहिजे. तुम्ही धरणग्रस्त असेल धरणग्रस्त पाहिजे. भूकंपग्रस्त असाल भूकंपग्रस्त पाहिजे. ज्या ज्या सुविधा तुम्ही यस केलेल्या आहेत सगळे प्रमाणपत्र पाहिजेत. हा गलतीनं झालं असेल तर ते नसलं तरी काही हरकत नाही. मात्र हे जर सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. त्यासाठी मी सांगितलेलं प्रत्येक डॉक्युमेंटची लिस्ट बनवा आणि ते सर्व डॉक्युमेंट जमा करून ठेवा. तर अशा प्रकारे जर डॉक्युमेंट असतील तर तुमचं सिलेक्शन हे फिक्स असणार आहे. तुमचं हॉल तिकीट सुद्धा काढून ठेवा. तुमचं प्रमाणपत्र जे काय म्हणतात त्याला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखीचा पुरावा तुमच्याकडे पाहिजे. पॅन कार्ड नसेल तर पॅन कार्ड पाहिजे, काढून घ्या. आधार कार्ड काढून घ्या. आधार कार्ड मध्ये बदल असेल तर बदल करून घ्या. मोबाईल नंबर कधीही बंद ठेवू नका. आणि भविष्यामध्ये जेव्हाही कधी फॉर्म भरसाल तेव्हा फॉर्मची प्रिंट चुकवू नका. फॉर्मची प्रिंट सुद्धा ठेवा आणि फॉर्मची प्रिंट नेहमी PDF काढून ठेवायची आहे, फोटो काढून ठेवायचा आहे आणि सर्व गोष्टी या ठिकाणी सांभाळून ठेवायच्या आहेत PDF मध्ये. नाहीतर काय हॉल तिकीट काढलं तिथल्या तिथं नुसतं आणलं आणि गेलं शाळेत, तिथं नेऊन देत. बऱ्याच वेळेस हॉल तिकीट हे परीक्षेच्या सेंटरवर देत असतात, तर ते तिथं द्यायचं. मात्र एक प्रत अजून काढून ठेवायची. तर अशा पर्यायानं या ठिकाणी जर काढलं तर तुमचं काही टेन्शनची गरज नाही. बाकी येणाऱ्या काळामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्हाला वरच्या पोस्ट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या जाहिराती येतच आहेत. महानगरपालिकेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, MPW असेल किंवा GNM असेल, तर त्यासाठी आपण तयारी करून ठेवायची. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला आतापासूनच सांगा की अभ्यास करा. वेळेवर काही होत नाही, तूप खाल्लं की रूप येत नाही, त्यासाठी आतापासून आहे. आणि आपण जी ऑफर दिलेली आहे त्या ऑफरचा काय घ्या, तुम्ही फायदा घ्या. कारण की तुम्हाला माहिती आहे 3 महिन्याची बॅच नंतर 2000 रुपयाची होणार आहे. 8010457760 नंबर, फोनपे नंबर हाच आहे, व्हॉट्सअप नंबर हाच आहे, सगळे हेच आहेत. आणि या ठिकाणी मी आता थांबतो. सगळ्यांनी फोटो पाठवून ठेवा, व्हॉट्सअपला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट.